नुकतंच न्यूयॉर्क शहराच्या महापौरपदी जोहरान ममदानी यांची निवड झाली। ममदानी यांनी या निवडणुकीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाला आव्हान दिलं आणि ते निवडून सुद्धा आले। अर्थात न्यूयॉर्कमधील या निवडणुकीनंतर चर्चा सुरू झाली ती मुंबई महानगरपालिकेच्या महापौरांची। या चर्चेतून एका तरुण नेत्याचं नाव समोर येतंय। कदाचित हे नाव धक्कादायक वाटेल, पण सध्या ज्याची शक्यता निर्माण झाली आहे ते नाव म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे युवराज, माजी मंत्री, युवा सेना प्रमुख, शिवसेना नेते आणि आमदार आदित्य उद्धव ठाकरे। ज्याप्रमाणे ममदानी यांनी अमेरिकेमध्ये प्रस्थापितांच्या विरुद्ध उभं राहून सत्तेची लढाई जिंकली, त्याप्रमाणेच मुंबईमध्ये आदित्य ठाकरे यांना निवडणुकीत उतरवून महापौर पदाचे उमेदवार बनवलं जाईल का, अशी चर्चा सध्या सुरू झाली। तसं झालं तर मुंबईची निवडणूक रंगतदार तर ठरेलच, पण ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर होणारी ही निवडणूक ठाकरे ब्रँडवरच लढवली जाईल हे अधोरेखित होईल। तर आदित्य ठाकरेंना पसंती का मिळू शकते, त्यामागची कारणं नेमकी काय आहेत, आपण ती कारणं ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया। पहिलं कारण आहे उच्च शिक्षित असलेलं आणि वलय असलेलं तरुण नेतृत्व म्हणजे आदित्य ठाकरे। पुढचं कारण आहे मध्यमवर्गीयांपासून ते उच्च शिक्षित लोकांमध्ये सुद्धा त्यांचा अगदी सहज वावर आहे। आदित्य ठाकरे हे 2007 पासून 18 वर्ष सक्रिय राजकारणात आहेत। 18 वर्षांचा त्यांना सक्रिय राजकारणाचा अनुभव आहे। आमदार म्हणून 2दा विजयी, विधिमंडळातील कामाचा अनुभव त्यांना आहे। पुढचा मुद्दा, राज्यात मंत्री म्हणून शासन आणि प्रशासनाचा त्यांनी जवळून अनुभव घेतलेला आहे। उत्तम वक्ते, दूरदृष्टी असलेला आणि मुंबईच्या प्रश्नांची जाण असलेला नेता म्हणून आदित्य ठाकरेंकडे पाहिलं जातं। मंत्री असताना मुंबईमध्ये एसी बस, कोस्टल रोड या प्रकल्पांसाठी ते आग्रही राहिलेले सुद्धा मुंबईकरांनी पाहिलं, त्यामुळे मुंबईकरांसाठी ते अपीलिंग आहे। मुंबईच्या प्रश्नांवर सातत्यानं अभ्यासपूर्ण आवाज उठवणारं नेतृत्व म्हणजे आदित्य ठाकरे। परप्रांतीय आणि अन्य धर्मियांमध्येही आदित्य ठाकरे यांचा प्रभाव चांगला आहे। केवळ मराठी मतांपुरते ते मर्यादित नाहीये। सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या मागे असलेलं ठाकरे ब्रँडचं वलय। ही काही कारणं आहेत ज्यामुळे आदित्य ठाकरे यांना पसंती का मिळू शकते हे आपण पाहिलं। तर अमित ठाकरे नेमके का नाहीत, कारण त्यांच्या मागे सुद्धा ठाकरे ब्रँडचं वलय आहे। मग अमित ठाकरे का नाही आणि आदित्य ठाकरेंच्याच नावाची चर्चा काय, त्याची कारणं आपण पाहतोय। अमित ठाकरे राजकारणात सक्रिय असले तरी आदित्य ठाकरेंच्या तुलनेत त्यांचा उशिरा प्रवेश झालेला आहे। पुढचा मुद्दा आहे मनसेच्या मर्यादित ताकदीमुळे अमित ठाकरे महापौर पदाच्या शर्यतीत उतरण्याची शक्यता ही कमी आहे। केवळ नगरसेवक होण्यासाठी अमित ठाकरे महापालिका लढवण्याची शक्यता नाही। विधानसभा निवडणुकीतील नुकत्याच झालेल्या पराभवामुळे तूर्त निवडणुकीपासून ते दूरच राहतील अशी सुद्धा शक्यता वर्तवली जाते आणि त्यामुळे अमित ठाकरे नाही, आदित्य ठाकरेंच्या नावाची सध्या चर्चा सुरू आहे। ही कारणं आपण पाहिली। आदित्य ठाकरेच का आणि अमित ठाकरे का नाही, तर तेजस ठाकरे हे सुद्धा एक पर्याय असू शकतात। मग ते का नाही आणि आदित्य ठाकरेच का, आपण ते पाहूया। लोकांना त्यांचं व्यक्तिमत्व माहीत नसल्यानं महापौर पदाचा चेहरा होण्यामध्ये अडचणी निर्माण होतील। ते अजूनही सक्रिय राजकारणात नाहीये। आदित्य ठाकरे यांच्यासारखं नेतृत्व असताना ठाकरेंकडून तेजस यांचा विचार होण्याची शक्यता कमी आहे। अनुभवी नेतृत्व असताना नवख्या चेहऱ्याला संधी देण्याची शक्यता कमी। तेजस ठाकरे अजून सक्रिय राजकारणात आलेले नाहीत आणि त्यामुळे तेजस ठाकरे का नाहीत हे सुद्धा आपण पाहिलं। तेजस ठाकरे का नाही, अमित ठाकरे का नाहीत, तर आदित्य ठाकरेच का हे आपण पाहिलं। तर आदित्य ठाकरे यांच्या नावाला राज ठाकरेंचा सुद्धा पाठिंबा असू शकतो। कुटुंबातील व्यक्ती महापौर होणार असेल तर राज ठाकरेंचा पाठिंबा मिळू शकतो आणि म्हणून आदित्य ठाकरेंच्या नावाची चर्चा सुरू। पुढचं कारण काय असेल आपण ते कारण सुद्धा पाहूया। आदित्य ठाकरेंच्या नावाला राज ठाकरेंचा पाठिंबा का मिळू शकतो, का तर कुटुंबातील व्यक्ती आहे। राज ठाकरेंच्या ब्लूप्रिंटची आदित्य मुंबईमध्ये अंमलबजावणी करू शकतात। राज ठाकरेंनी सादर केलेली ब्लूप्रिंट त्याची अंमलबजावणी आदित्य ठाकरेंसारखा विजनरी नेता करू शकतो। आदित्य ठाकरेंना महापौर पदाचा चेहरा बनवल्यास मनसेला सुद्धा फायदा होऊ शकतो। ठाकरे ब्रँड चालल्यास मुंबईत मनसेला सुद्धा सत्तेमध्ये वाटा मिळेल आणि त्यामुळे राज ठाकरेंचा सुद्धा आदित्य ठाकरेंच्या नावाला पाठिंबा असेल अशी शक्यता आहे आणि त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या नावाची चर्चा। बरं, आता आदित्य ठाकरेंना जर महापौर पदाचा चेहरा केलं तर राजकीय फायदा काय होऊ शकतो तेही समजून घ्यायचं आहे। भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेसमोर मुंबईमध्ये आव्हान निर्माण होऊ शकतं, महायुतीसमोर आव्हान निर्माण होऊ शकतं।
ठाकरे नावाच्या वलयाचा मुंबईमध्ये फायदा होऊ शकतो। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आणि त्यात महापौर पदासाठी एक ठाकरेच दिले तर त्याचा निश्चित फायदा होऊ शकतो। आदित्य ठाकरेंच्या नावाची घोषणा करून भाजप आणि शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो। भाजप किंवा शिंदेच्या शिवसेनेचा उमेदवार कोण असा सवाल करून कोंडी करता येऊ शकते। भाजपने सुरू केलेल्या मुस्लिम महापौर या चर्चेला यातून आपोआप उत्तर मिळेल। ठाकरे जर सत्तेत आले तर कोणीतरी खान महापौर होईल अशी भाजपने चर्चा घडवून आणायला सुरुवात केलेली आहे। त्या चर्चेला उत्तर मिळेल। मोदी किंवा जोहरान ममदानी यांच्याप्रमाणे चेहरा समोर असल्याने मतदारांचा पाठिंबा मिळू शकतो। आपण दिलेलं मत नेमकं कोणाला जाणार आहे, कोण महापौर होणार आहे हे जर आधीच मतदारांना माहित असेल तर त्याचा निश्चित फायदा ठाकरेंच्या शिवसेनेला पर्यायाने मनसेला सुद्धा होऊ शकतो। तर मुंबई कशी महत्त्वाची आपण तेही पाहूया। मुंबई का महत्त्वाची आहे? न्यूयॉर्क हे जगातलं मोठं आणि श्रीमंत शहर आहे। न्यूयॉर्कमध्ये ममदानी आले तर मुंबई हे भारतातलं मोठं आणि श्रीमंत शहर आहे। न्यूयॉर्कची लोकसंख्या सुमारे 88 लाख आहे तर मुंबईची लोकसंख्या ही 2,20,00,000च्या घरात आहे, जवळपास तिप्पट। न्यूयॉर्क शहराचं बजेट सुमारे 10 लाख कोटी रुपये म्हणजे महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशपेक्षा मोठं आहे। मुंबई महापालिकेचं बजेट सुमारे 75,000 कोटी, गोवा, हिमाचल प्रदेश यासारख्या अनेक राज्यांपेक्षा मोठं असं हे बजेट। आपण तुलना पाहतोय न्यूयॉर्क आणि मुंबईची, कारण न्यूयॉर्कमध्ये ममदानी महापौर झाले, मुंबईमध्ये आदित्य ठाकरे का होऊ शकतात त्यामुळे ही तुलना आपण पाहतोय। अमेरिकेचं आर्थिक केंद्र असलेलं शहर म्हणजे न्यूयॉर्क तर भारताची आर्थिक राजधानी म्हणजे मुंबई। न्यूयॉर्कमध्ये जगभरातून आलेल्या लोकांचं वास्तव्य आहे, मुंबईमध्ये देशभरातून आलेल्या नागरिकांचं वास्तव्य आहे। न्यूयॉर्क बहुभाषिक शहर आहे, मुंबईत सुद्धा विविध भाषिक लोकांचं वास्तव्य आहे, ते आपापले व्यवसाय करत असतात। तर या सगळ्यावर तरुणांनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत? आदित्य ठाकरे हे खरंच महापौर पदाचा चेहरा असू शकतात का? आणि असतील तर मग मुंबईकरांना नेमकं काय वाटतं, तरुणांना काय वाटतं, मुंबईकरांचं काय म्हणणं आहे आपण पाहूया। महानगरपालिका निवडणूक असो किंवा इतर कुठलीही निवडणूक, मुंबईच्या नाक्यांवर कट्ट्यावर राजकीय थिअरी चर्चा केली जाते, राजकीय थिअरी बनवली जाते। आपण मुंबईच्या पूर्व उपनगरात आहोत, उपनगराचा नेहमीच महत्त्वाचा वाटा राहिलेला आहे। आपल्यासोबत काही तरुण आहेत, त्यांच्याशी बोलणार की मुंबई महानगरपालिकेनंतर मुंबईचा महापौर कोण, काय वाटतं, तरुण चेहरा असावा का? आणि तरुण चेहरा असेल तर आदित्य ठाकरे यांच्या नावाला तुमची पसंती असेल का? आदित्य ठाकरे महापौर झालेले चालतील का? 100% तरुण चेहरा असायला हवा। आणि आदित्यजी महापौर झालेलं चांगलंच आहे ना। त्यावेळेला त्यांनी जे प्रकल्प राबवले ते एकदम मुंबईकरांना पण त्याचा फायदा झाला। आता आपलं राणीच्या बागेतलं त्यावेळेला पण ट्रोल करण्यात आलं भरपूर की ते पेगविन वगैरे हे ते पण आता त्याच्यावरच सर्व चालू आहे। भरपूर लोक येतात, बघतात, असे भरपूर प्रकल्प आहेत त्यांनी राबवलेत आणि चांगले, त्यांना व्हायला पाहिजे त्याच्याबद्दल। पण ते मंत्री होते, मंत्री झाल्यानंतर आता महापौर होणं हे थोडंसं मागे येण्यासारखं आहे। पण तरीसुद्धा मुंबईच्या विकासाचा दृष्टिकोन बघता किंवा मुंबईचा विकासाचा मुद्दा लक्षात घेता आदित्य ठाकरे यांच्या व्यतिरिक्त कुठला चेहरा दिसतोय का महापौर पदासाठी? कारण अजून कोणी नाव प्रोजेक्ट केलेलं नाहीच, तसा कोण व्यक्ती आपल्याला दिसत नाही आता सध्या, कारण की त्यांचा प्रशासनाचा अनुभव खूप दांडगा आहे। त्यांनी 2007 पासून कामं चालू केलेली होती, त्याच्यानंतर ते मंत्री राहिलेले आहेत आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या डेव्हलपमेंटमध्ये किंवा एन्व्हायरमेंटमध्ये त्यांचं पण योगदान खूप चांगलं आहे आणि कामं खूप चांगली आहेत त्यांची। आणि आम्हाला खूप आवडेल की आदित्य ठाकरे जर महापौर झाले तर। मित्र, तू काय सांगशील? आदित्य ठाकरे महापौर झालेले तुला आवडतील का? आणि त्याच्याने काही फरक पडेल असं वाटतंय की काही फरक पडणार नाही? 100% या राजकारणामध्ये पण फरक पडेल, कारण सर्वसामान्य युवा हा जो युवा आहे हा युवालाच पसंती देईल। आणि आदित्य ठाकरेंचं वय बघता त्यांना राजकारणाचा एक दांडगा अनुभव आहे। तुम्ही काय सांगाल? तरुण पिढीकडे या गोष्टी माहिती असतात का आणि त्याचा परिणाम होईल का या सगळ्या गोष्टी? माहिती तर असतातच सगळ्यांना त्या गोष्टी, कारण त्यांनी जे मंत्री असताना कामं केलेली आहेत ती उल्लेखनीय कामे आहेत। दुसरा कुठला तरुण चेहरा दिसतोय का तुम्हाला? अमित ठाकरेंचा एक ऑप्शन आहे किंवा इतर तरुण, दुसरा कुठला तरुण चेहरा दिसतोय? अमित साहेबांचं बद्दल बोलायचं झालं तर आज जे विद्यार्थ्यांच्या मुद्द्यांवरती ते जे आज उत्तर देताना किंवा विद्यार्थ्यांसाठी जो लढा देताना जे पाहतोय ते असू शकतात, परंतु आमची जी एक सर्वसामान्य युवा म्हणून जर आम्हाला पसंती जर चेहरा हवा असेल तर हा आदित्य साहेब ठाकरेच असतील। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना आदित्य ठाकरे यांनी मंत्री म्हणून मुंबईमध्ये जी कामं केली ती चांगली आहेत आणि त्याची दखल तरुण पिढी घेते। त्यामुळे जर का तरुण चेहरा द्यायचा असेल तर आदित्य ठाकरे यांच्या नावाला पसंती या तरुणांकडून दिसून येते। कॅमेरामॅन नागेश धोत्रे, पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।
आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी पंकज दळवे आपल्यासोबत आहेत. आपल्याला पंकज यांच्याशी बोलायचं आहे. पंकज, खरं तर 2 प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत. पहिला प्रश्न आहे, मुंबईकरांच्या प्रतिक्रिया आम्ही ऐकल्या, मात्र ग्राउंडवर फील्डवर काम करत असताना आणखी काही गोष्टी कानावर पडत असतात. त्या गोष्टी नेमक्या काय आहेत? आदित्य ठाकरेंविषयी लोकांना काय वाटतं, मुंबईकरांना काय वाटतं? आणि दुसरा प्रश्न, तरुण नेतृत्व का गरजेचं आहे मुंबईसाठी असं वाटतंय? विक्रांत, तुझ्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मी पहिलं देईन. तरुण नेतृत्व का गरजेचं आहे, तर तरुणांच्या मनामध्ये जी योजना असते, जे प्लॅनिंग असतं, जी त्यांची विजन असते, ती विजन नव्या संदर्भासहित ती विजन असते. आता घडणाऱ्या सर्व घटनांच्या अनुषंगाने ती विजन असते. त्यामुळे नवीन पिढीच्या जर का हातात नेतृत्व दिलं तर प्रोग्रेसिव्ह रेट हा जास्त असू शकतो, असं एक सर्वसाधारण विचार आहेत. कारण आदित्य ठाकरे हे टेक्नोसावी आहेत, आदित्य ठाकरे उच्च शिक्षित आहेत, आदित्य ठाकरे यांची मराठी, हिंदी, इंग्लिश या तिन्ही भाषांवरती चांगलं प्रभुत्व आहे. तरुणांमध्ये वावरणारा चेहरा आहे. मग तो बर्डी असेल, लालबाग परळचा सर्वसामान्य मराठी माणूस असो किंवा मलबार हिलचा जो हाय प्रोफाईल म्हणतात ती मराठी किंवा इतर तरुण असो, त्यांच्यामध्ये सहज आदित्य ठाकरे यांचा वावर आहे. त्यामुळे त्यांच्या हातात नेतृत्व गेलं किंवा तरुण व्यक्तीच्या हाती नेतृत्व गेलं तर निश्चित विकासाची विजन जी आहे त्याला करंट संदर्भ असतात, त्याला आत्ताचे संदर्भ असतात आणि त्या अनुषंगाने प्रगती जी आहे ती केली जाते. म्हणून तरुण नेतृत्वाच्या हाती मुंबईचं नेतृत्व जाणं, मुंबई महानगरपालिकेचं नेतृत्व जाणं हे महत्वाचं आहे. कारण एक टिपिकल जी विचारसरणी असते, मुंबई महानगरपालिका म्हणजे वॉटर, गटर, मीटर, त्याच्यानंतर रस्ते, याच्या पलीकडे जाऊन विकासाचे मुद्दे आहेत. मग जसं वेगवेगळ्या पंकज तुम्ही म्हणताय ते अगदी खरं. हे सगळे मुद्दे आणखीन सुद्धा समजून घ्यायचे आहेत. तुम्ही जोडलेले राहा. आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते हर्षल प्रधान जोडले गेलेत, त्यांच्याकडे जाऊया. हर्षल प्रधानजी, आदित्य ठाकरे हे मुंबईच्या महापौर पदाचे उमेदवार असतील अशी चर्चा सुरू झालेली आहे. पक्षांतर्गत नेमकी काय चर्चा सुरू आहे? मुंबईकरांच्या भावना आम्ही ऐकल्या. मुंबईकरांना वाटतंय की आदित्य ठाकरे हे चांगलं ऑप्शन असू शकतात. पक्षांतर्गत काय सुरू आहे? आदित्य ठाकरे साहेब हे महाराष्ट्राचे नेते आहेत. मुंबईचे काय 27 महानगरपालिकांचं नेतृत्व हे त्यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही सगळं उभे करणार आहोत. एक तरुण तडफदार नेता म्हणून पूर्ण देश त्यांच्याकडे बघतो आहे. ते विजनरी आहेत. त्यांचा अभ्यास सगळ्या विषयांमध्ये चांगला आहे. मुंबईचे अनेक विषयांवर त्यांनी आपले अभ्यासपूर्ण भाष्य वेळोवेळी केलेलं आहे. विशेषतः महायुती सरकारने जेव्हा मुंबईच्या रस्त्यांचं खोदकाम केलं आणि त्याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार केला, तर ती सगळी प्रकरणं आदित्य ठाकरे यांनीच उजेडात आणली आणि हे सरकार कसं लूट चालवली आहे, जी महापालिका उद्धव ठाकरे साहेबांनी 92,000 कोटीच्या ठेवींपर्यंत नेली होती, ती महापालिका ह्यांनी कशी लुटली आणि सामान्य माणसाचं जे हित होतं ते ठाकरेंनी जपलं. इतकी वर्ष 25 वर्ष ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये मुंबई महापालिका आहे आणि त्यांनी जवळपास 23 महापौर ठाकरेंनी मुंबईला दिलेले आहेत. त्यामुळे ठाकरेंचं नेतृत्वच मुंबईला मान्य आहे, ह्याच्यामध्ये काही दुमत नाही. आदित्य ठाकरे हे तरुण नेते आहेत आणि त्यांच्याकडे महाराष्ट्राचं देशाचं नेतृत्व असावं अशी सर्वसामान्य शिवसैनिकांची भावना आहे आणि त्या पद्धतीने आम्ही कार्यरत आहोत. बरं, धन्यवाद हर्षल प्रधानजी, तुम्ही ही प्रतिक्रिया पुढारी न्यूजला दिली त्यासाठी. यानंतर आपल्यासोबत बोलण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सचिन अहिर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडे जाऊया. सचिन भाऊ, स्वागत आहे तुमचं पुढारी न्यूजमध्ये. आदित्य ठाकरे हे मुंबईच्या महापौर पदाचे उमेदवार असू शकतात अशी चर्चा सुरू आहे. मुंबईकरांमधून पॉझिटिव्ह प्रतिक्रिया समोर येत आहेत. पक्षांतर्गत काय सुरू आहे या अनुषंगानं? एक तर पहिली गोष्ट मी तुमचे आभार मानेन की तुम्ही किमान हे विजनरी या दूरदृष्टिकोनातून आणि विशेषतः जगभरामध्ये ज्या काही लोकांची जी अपेक्षा आणि मागणी असते की आपल्या शहराचं प्रतिनिधित्व कोणी करावं, त्यासाठी आमचे नेते आदरणीय आदित्यजींच्या बाबतीतलं तुम्ही आज हा प्रेझेंटेशन दाखवण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल मी तुमचं निश्चितपणे आभार मानतो. एक आणि आपणच म्हटल्याप्रमाणे की विजनरी लिडरशिप जोपर्यंत एका शहराला मिळत नाही, कारण तुम्ही बघितलं असेल की शहरामध्ये नागरिक सुविधा पहिले तयार होतात, नंतर शहरं तयार होतात. त्याचा एक भाग म्हणून नवी मुंबई असेल, ठाणे असेल, उल्वे असेल, पनवेल असेल. पण मुंबई हा एकमेव शहर असं आहे की जिकडे नागरिक सुविधा लोकसंख्या वाढल्यामुळे हे आपण हळूहळू का होईना किंवा काही दशकांमध्ये हे वाढवण्याचं काम आपल्याला करावं लागतं. ही कसोटी आहे मानवी चेहरा ठेवून, आणि त्या मानवी चेहरा ठेवत असताना आदित्य ठाकरे सारखा एक अत्यंत उत्तम नेता, ज्याला दूरदृष्टिकोनातून जगाची माहिती आहे, भागाची माहिती आहे, अनेक शहराची माहिती आहे, त्यांनी त्याचं नेतृत्व करावं ह्याचा अर्थ ते महापौर पदावरतीच बसून करावं असंही होत नाही. जसं आता हर्षलजी बोलले त्याप्रमाणे, कारण ते राज्याचे नेते असल्यामुळे अनेक महानगरपालिकेमध्ये
मुंबईचा जो विजन त्यांनी जे या अगोदर राबवलेला आहे, कारण तुम्ही बघितलं असेल की ते आजच राजकारणात आले अशातलं नाही, 2 वेळा आमदार झालेत, मंत्री झाले, पण त्याचा पदाचा वापर या शहरासाठी आपण काय करू शकतो आणि या शहरामध्ये काही चुकीच्या गोष्टी होत असतील तर त्याला आपण कसं आणू शकतो. आणि तेवढंच नाही तर या वाढणाऱ्या नागरीकरण, शहरीकरण आणि सुविधामध्ये पर्यावरण कसं समतोलन ठेवायचं, त्यासाठी अनेक ऐतिहासिक निर्णय कोणाला पटले नाही पटले, आरे सारखा असेल किंवा इतर फॉरेस्टच्या लँडचे असतील किंवा मिठी नदीच्या बाबतीतला असेल, तोही देखील त्यांनी दूरदृष्टिकोनातून घेण्याचं काम केलं. म्हणून मला असं वाटतं की त्यांच्या नेतृत्वाखाली आणि उद्धवजींच्या मार्गदर्शनाखाली पुढच्या काळामध्ये निश्चितपणे महापौर हा त्या विचाराचा असेल, जो विजन त्यांनी लोकांसमोर ठेवलेला आहे पक्षाचा. मग आणि आमच्याकडे तर ख्याती आहे की सर्वसामान्य कार्यकर्ता हाच महापौर पदासाठी पुढे येत असतो, पण नक्कीच त्यांच्या नेतृत्वाखाली, उद्धवजी आणि त्यांच्या नेतृत्वाखाली या शहराचा विकास करण्यासाठी आमच्या पक्षाचा सर्वसामान्य महापौर त्या विचाराचा निश्चितपणे बसेल अशी अपेक्षा आहे. सचिन भाऊ, या चर्चेला सुरुवात झाली न्यूयॉर्कमध्ये जोहरान ममदानी जिथं महापौर झाले तिथून, की सत्तेला थेट आव्हान देऊन महापौर होता येतं, तरुण चेहरा आहे आणि त्या अनुषंगाने आदित्य ठाकरेंच्या नावाची चर्चा सुरू झाली. दुसरा मुद्दा असा की आपण या आधीचा जर इतिहास पाहिला तर मनोहर जोशी महापौर होऊन मग पुढे मुख्यमंत्री पदापर्यंत गेले, त्या अनुषंगाने सुद्धा थोडं बोला. नक्कीच आहे, पण त्यावेळी कसं होतं की ती फळी त्यांनी या अगोदरच पूर्ण क्रॉस केलेली आहे. ते विद्यार्थी चळवळीतून राजकारणामध्ये आले, विद्यार्थी चळवळीमध्ये ते यशस्वीरित्याने त्यांनी सिनेटचे मेंबर्स निवडून आल्यानंतर त्या युनिव्हर्सिटीमध्ये किंवा शैक्षणिक स्तरावरती पण देखील त्यांनी काम केलं. ज्यावेळी महानगरपालिकेची सत्ता आमच्याकडे होती तर त्यामध्ये शैक्षणिक काहीतरी बदल व्हायला पाहिजे म्हणून मुंबई पब्लिक स्कूलची निर्माण केली, IB असेल, CBSE असेल, हे पहिल्यांदा महानगरपालिकेच्या शाळेमध्ये केलं. अनेक गोष्टी आहेत जे त्या पदावरती न राहता पण त्यांनी त्याची सुरुवात खूप अगोदर केलेली आहे. आणि ज्यावेळी आपण नोंदणीचा विचार करतो न्यूयॉर्कमध्ये, त्यांनी ही पहिली झेप घेतलेली आहे. ती झेप या अगोदर आदित्यजींनी अगोदरच घेतल्यामुळे परत एक वरती घेतल्यानंतर परत पुढे खाली येणं किंवा वरती येणं, अर्थात खालीवरचा हा विषय नाही, पद काय हा मोठा छोटा नसतो, पण त्यांचं नेतृत्व जर मिळालं तर त्या विचाराने ते काम करू शकतील. बरं, धन्यवाद सचिन भाऊ, तुम्ही ही सविस्तर प्रतिक्रिया पुढारी न्यूजची बोलताना दिली त्यासाठी. आणि यानंतर पुन्हा एकदा आपण मुंबईकरांच्या आणखी काही प्रतिक्रिया पुढारी न्यूजपर्यंत आलेल्या आहेत. आदित्य ठाकरे यांच्या महापौर पदाच्या नावाच्या चर्चेबद्दल नेमकं मुंबईकरांना काय वाटतं, आपण पुन्हा एकदा काही प्रतिक्रिया पाहूया. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर मुंबईचं नेतृत्व कोणाकडे जाणार, मग तो तरुण चेहरा असेल की प्रस्थापित, आपण जाणून घेऊया. मुंबईकर आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी आपण जाणून घेऊया. मुंबई महानगरपालिकेनंतर महापौर जो तो तरुण चेहरा हवा आहे का, आवडेल का? हो, महानगरपालिकेचं जे आता इलेक्शन जवळ आलेलं आहे तर तरुण पिढीला जर संधी मिळाली तर खूप जास्त सर्वसामान्य जनतेला हीच इच्छा आहे की येणाऱ्या काळामध्ये तरुण पिढीला संधी मिळाली पाहिजे. कोण नावं समोर येतात तरुण पिढी म्हटलं? आदित्य ठाकरे आहेत आपले, जे शिवसेना उद्धव ठाकरे या गटातले आहेत. महाविकास आघाडीचा एक चांगला तरुण चेहरा आहे. तुम्हाला काय वाटतं, तरुण चेहऱ्याकडे असावं असं यांनी म्हटलं की आदित्य ठाकरे तरुण चेहरा आहे, तरुणांना संधी दिली गेली पाहिजे का? कारण एकंदरीत विकासाच्या दृष्टीतनं एक नवीन दृष्टिकोन असतो. जसं सांगितलं गेलं तरुण चेहरा, तर नक्कीच आम्ही पण एक्सेप्ट करतो एक तरुण चेहऱ्यासाठी. आणि जसं आदित्य ठाकरे साहेबांबरोबर तुम्ही बोललात तर आता सध्या ते चांगले विकासाचे काम करत आहेत आणि चांगलं नेतृत्व आहे. आणि ह्या इलेक्शनमध्ये त्यांना जर पुढे ठेवलं तर उत्तम होईल. आदित्य ठाकरे सध्या सरकारविरुद्ध लढत आहेत, विरोधी पक्षाचा चेहरा आहेत. आपण नुकतंच बघितलं न्यूयॉर्कमध्ये सुद्धा अँटी एस्टॅब्लिशमेंट लढणारा एक चेहरा ममदानी महापौर झाले. तसंच आदित्य ठाकरेंनी, अर्थात ते मंत्री होते पण तरीसुद्धा महापौर, मुंबई हजारो करोड बजेट असलेली महापालिका आहे, व्हावं असं वाटतं तुम्हाला? नाही, डेफिनेटली मला वाटतं की यावेळेस काहीतरी नवीन चेहरा आणि यंग लोकांना प्राधान्य देण्याची गरज आहे. कारण यांना कधी वेळ भेटणार आहे. आणि आदित्य ठाकरे मला वाटतं एक चांगले आणि आता परिपक्व नेत्याकडे त्यांची वाटचाल चालू आहे. समस्या असतील, अडचणी असतील, ज्याशी आदित्य ठाकरे जे ते काम करताना दिसतात तुम्हाला. महापौरपद मुंबईचं खूप रूट लेवलचं काम असतं. प्रत्येक जे काही समस्या येत आहेत विरोधी म्हणून आता सरकारच्या याच्यामध्ये ते चांगलं नेतृत्व करत आहेत आणि समस्या व्यवस्थित मांडत आहेत. सरकारला पण ते दाखवून देत आहेत की काय चाललंय म्हणून. तुम्हाला काय वाटतं, अमित ठाकरे पण चेहरा आहे, आदित्य ठाकरे आहेत, याच्यामध्ये तुम्हाला उजवं कोण वाटतं की ज्याच्याकडे नेतृत्व दिलं जाऊ शकतं? आदित्य ठाकरे. का?
आदित्य ठाकरे सगळ्यात आधी बाळासाहेब ठाकरे यांचे ते नातू आहेत आणि ते घराणंच असं आहे की महाराष्ट्राचं विकासासाठी, हिंदुत्वाच्या लढाईसाठी, महाराष्ट्राच्या जनतेसाठी त्यांनी प्रत्येक वेळेस त्यांनी पुढाकार घेतलेला आहे. तरुण चेहरा जो सक्रिय आहे राजकारणात तो म्हणजे मुंबईतला आदित्य ठाकरे. आणि मंत्री जरी झाले होते, महाराष्ट्राचे मंत्री होते, तरी सुद्धा मुंबईसारख्या महानगरपालिकेतील महापौराची महत्वाची जबाबदारी त्यांनी स्वीकारावी एक तरुण चेहरा म्हणून, असं आत्ता ज्या मुंबईकरांशी मी चर्चा केली त्यांना वाटतंय. कॅमेरामन नागेशसोबत पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई. आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते अखिल चित्रे फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत. त्यांच्याकडे जाऊया. अखिलजी, आधी तर स्वागत तुमचं पुढारी न्यूजमध्ये. ही सगळी चर्चा आता सुरू झालेली आहे. आदित्य ठाकरे हे मुंबईच्या महापौर पदाचे उमेदवार असू शकतात. आता यावर बोलून झालं की बाबा पक्षांतर्गत काय चर्चा सुरू आहे वगैरे. जर असं झालं तर मुंबईवर इम्पॅक्ट होईल का? ठाकरे ब्रँड हा आणखी प्रभावीपणे मुंबईकरांच्या मनात ठसेल असं वाटतंय का? ते बघा, मी सर्वप्रथम तर आपल्याला हे सांगणं इच्छितो की शिवसेनेनी आजपर्यंत मुंबईचा महापौर हे 23 महापौर आजपर्यंत दिलेले आहेत आणि तो प्रत्येक महापौर हा मराठीच आहे आणि मराठी आणि मुंबईच्या हितासाठी काम करणारच आहे. राहिला प्रश्न आदित्य ठाकरे साहेबांचा, तर आदित्य ठाकरे साहेबांचं मुंबईच्या प्रगतीवर, मुंबईच्या विकासावर आणि मुंबईच्या दैनंदिन जीवनात बदल घडवण्यासाठी जे काही लक्ष आहे ते अत्यंत बारीकीने आदित्य ठाकरे साहेबांचं असतं. परंतु आपण एक गोष्ट लक्षात ठेवावी की आदित्य ठाकरे साहेब हे ऑलरेडी आमदार आहेत, ते विधानसभेत आहेत. आदित्य ठाकरे साहेब मंत्री देखील होते, राज्याचे पर्यावरण मंत्री होते. आदित्य ठाकरे साहेबांचं मार्गदर्शन हे मुंबई महानगरपालिकेवर वारंवार असतो. परंतु मुंबईचा महापौर हा उद्धवजी ठाकरे जो कोण ठरवतील तो मुंबईकर आणि मराठी माणूस आणि हा शिवसैनिकच असेल. नाही अर्थात, पण आदित्य ठाकरे असतील तर पक्षातल्या कार्यकर्त्यांना एक आणखी ऊर्जा मिळेल. मुंबईकरांना ठाकरे ब्रँड भोवती मुंबईकर आणखी ठाकरे ब्रँडवर विश्वास ठेवतील असं वाटतंय का? जर आदित्य ठाकरेंचा चेहरा दिला गेला तर, निवडणुकीच्या आधी हा चेहरा डिक्लेअर झाला तर? उद्धव ठाकरे साहेब आणि आदित्य ठाकरे साहेबांच्या नेतृत्वातच मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवली जाईल. मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा हा फडकवला जाईल. त्याच्यात कुठच्याही दुमत कोणाच्याही मनात नाही, माझ्याही मनात नाही. परंतु मुंबईचा महापौर हा सर्वसाधारण नगरसेवक जो कोण शिवसेनेचा निवडून जाईल तो सर्वसामान्य महापौर, त्यातनं उद्धवजी ठाकरे आणि आदित्यजी ठाकरे साहेब ठरवतील. बरं अखिलजी, तुम्ही जोडलेलेच राहा. आपल्यासोबत मनीषा कायंदेताई जोडल्या गेलेल्या आहेत, शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्या. त्यांच्याकडे जाऊया. मनीषाताई, अशी चर्चा सुरू झाली की आदित्य ठाकरे हे ठाकरेंच्या शिवसेनेकडून महापौर पदाचे उमेदवार असतील. तसं झालं तर निवडणुकीवर परिणाम होईल का? असं त्यांनी अधिकृत घोषणा केली आहे का मी काही ऐकलेलं नाहीये. नाही, घोषणा झालेली नाही, चर्चा. नाही, चर्चेच्या आधारावर बाईट देणं काही योग्य नाहीये. मुळात म्हणजे पहिले निवडणूक होणार आहे, महायुतीचा विजय होईल याच्यामध्ये आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि जो कोण महापौर असेल तो महायुतीचा असेल. त्यामुळे आता कोण आहे जर तरच्या याच्यावर चर्चा करण्यामध्ये काही अर्थ नाहीये. जर तरच्या असं झालं तर तसं आणि तसं झालं तर तसं, या चर्चांमध्ये मला भाग घेऊ इच्छित नाही मी. मनीषाताई, राजकीय शक्यतांबद्दल तर बोलावं लागेल, पण आपण ज्यावेळी राजकारणावर बोलतो तेव्हा मतदारांवर परिणाम होईल का जर आदित्य ठाकरे यांचं नाव आधी डिक्लेअर करण्यात आलं तर? अहो, पण ते आता आमदार आहेत, आता ते काय नगरसेवकसाठी उभे राहणार आहेत का? मुळात प्रश्न आहे आणि तो आमचा विषयच नाहीये. किंवा कसं आहे, नगराध्यक्षासाठी थेट निवडणूक नाहीये, काय महापौर पदाची थेट निवडणूक नाहीये. मुळात म्हणजे जे जे 227 नगरसेवक निवडून येतील त्यानंतर त्यातला महापौर बनतो. त्यामुळे या चर्चांनाच काही अर्थ नाही. मी पुन्हा तेच अधोरेखित करते. तुमच्या मतदारांवर परिणाम होईल आदित्य ठाकरेंचं नाव डिक्लेअर झालं तर? अहो, असे खूप नावं येऊन गेले. मुळात म्हणजे थेट मेयरची इलेक्शनच नाहीये ही, त्यामुळे तुमचा प्रश्नच चुकीचा आहे. नाही, थेट मेयरची आपण अध्यक्षीय लोकशाहीमध्ये नाही आहोत हे ठाऊक आहे. मात्र तरीही ज्यावेळी पंतप्रधान पदाचं नाव आधीच सांगितलेलं असतं तेव्हा मतदारांवर परिणाम होतो. ज्यावेळी मुख्यमंत्री कोण होणार हे आधीच सांगितलेलं असतं त्यावेळी मतदारांवर परिणाम होतो, म्हणून हा प्रश्न विचारतोय. बरं, तरी आता तुमचा एवढा रेटा आहेच तर असं आहे की मुळात म्हणजे मुंबईचा कायापालट गेले 2.5-3 वर्षात माननीय एकनाथजी शिंदेंनी केला.
हे लोकांना माहित आहे. थांबलेले प्रोजेक्ट मेट्रो असेल म्हणून बाकी अनेक कोस्टल रोड असेल, खूप सारे जे मुंबईमध्ये कॉन्क्रिटीकरण रस्त्यांचं, म्हणून असं होत नाही. मुळात म्हणजे जो पक्ष ज्यांनी आता मुंबईचा कायापालट केलाय त्यातली ही नगरसेवकांची निवडणूक आहे. आणि मला असं वाटत नाही की याच्यात लोक काम बघून मतदान करतात. चेहरा बघून मतदान केलं असतं तर मग आपण नटनाट्यांना पण उभं करूया ना मुंबईसाठी. बरं मनीषाताई, यावर फक्त अखिल चित्रेंची कमेंट घेतो. अखिलजी काय कमेंट हवी माझी? त्या म्हणतायत एकनाथ शिंदेंनी मागच्या 2 वर्षात कायापालट केलेला आहे संपूर्ण शहराचा आणि त्यामुळे एकनाथ शिंदेंकडे लोकांचा कल असेल. आदित्य ठाकरेंचं नाव दिलं तर त्याचा परिणाम होईल असं त्यांना वाटत नाही. हे बघा, एकनाथ शिंदेंनी काय मुंबईचं कायापालट केलेलं आहे, काय मुंबईच्या रस्त्यांची कॉन्क्रिटीकरणच्या नावाखाली जे काय वाट लावलेली आहे सगळ्या रस्त्यांची. 2 वर्षात रस्ते कंप्लीट होणार होते, त्याच्यानंतर तारीख पे तारीख कॉन्क्रिटीकरण काय मुंबईच्या रस्त्यांचे झाले नाही. फक्त सगळे जे कोण कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांचे खिसे भरले गेले आणि मुंबईची वाट लावलेली आहे. आणि राहिला प्रश्न आदित्य ठाकरे साहेबांचा, तर आदित्य ठाकरे साहेबांनी मुंबईत जे काय मुंबईचा चेहरा बदली करायचा प्रयत्न केलेला आहे, तर त्याच्यात आपल्या लक्षात असेल द नेचर वॉकवे मलबार हिल असेल किंवा कांदळवन उद्यान गोराई मॅनग्रोव्ह पार्क असेल किंवा मुंबई पब्लिक स्कूल असेल किंवा आपण जर पाहिलं तर सागरी सौंदर्य दर्शक मंच सी व्ह्यूइंग डेक असेल मुंबईत ठिकठिकाणी. त्याच्यानंतर ज्याच्यावर इतकी टीका करण्यात आली, वीर माता जिजाबाई भोसले उद्यान प्राणी संग्रहालयात पेंग्विन आणल्यामुळे त्या झू मध्ये इतकं वादळ उठवण्यात आलं, पण आज सगळ्यात जास्ती आर्थिक लाभ हे जर मुंबई महानगरपालिकेला कुठून होत असेल तर ते त्या पेंग्विनमुळेच त्या मुंबईच्या झू मधनं होत आहे. तर आदित्य ठाकरेंचं विजन आणि मुंबईसाठीची दूरदृष्टी हे सर्वश्रुत आहे आणि मुंबईसाठी मुंबईच्या विकासासाठी आदित्य साहेब हे सदैव तत्पर असतात. आणि आदित्य साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जो कोण मुंबईचा महापौर असेल किंवा जी कोण सत्ता स्थापन केली जाईल मुंबई महानगरपालिकेत त्याच्यावर आदित्य ठाकरे साहेबांचं बारीक लक्ष असेल. हे मात्र धन्यवाद अखिल चित्रेजी, तुम्ही सविस्तर प्रतिक्रिया पुढारी न्यूजला दिलीत यासाठी. आणि सोबतच मनीषा कायंदे सुद्धा आपल्यासोबत होत्या. मनीषाताईंचे सुद्धा आभार.